आणि सर्वांचं मनपूर्वक असे स्वागत। मॅचला इथे सुरुवात होते। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार आणि बॉल देखील जाईल सीमारेषा पार। पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार, 4 धावा। पहिल्या चेंडूवरती केलेला प्रहार आहे। प्रहार देखील अगदी दमदार आहे, असरदार आणि चौकार। जी सुरुवात पाहिजे ना ती सुरुवात तर झाली आहे। पहिल्या चेंडू पासून तोडफोड आणि त्या दरम्यान आलेली ही चौकाराची इथे मोहर त्या चेंडूवरती लावली जाते। पुढचा चेंडू षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे। पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय। डायव्हिंग एफर्ट आहे, परंतु एक धाव इथे मिळते। धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 5। षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे। 5 धावा आतापर्यंत झाल्यात। सुपर स्ट्रायकर्स आपण पाहतोय प्रथमतः बॅटिंग करतायत आकाश आणि शुभम ही जोडी मैदानामध्ये। पुढचा चेंडू इथे देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव जवळपास मिळेल। चांगला खेळ मैत्री प्रतिष्ठान या संघाने देखील केला। वेल डन बट हार्ड लक। चांगला प्रयत्न आहे, परंतु ज्या ज्या खेळाडूंनी चमकदार अशी कामगिरी केली लिलावामध्ये जास्त बोली लागणार आहे, हरकत नाही। हा चेंडू देखील आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेने खेळलाय। 1 धाव त्या दरम्यान मिळते। धावसंख्येत 1 ने वाढ। दत्तात्रय देसाई साहेबांचं देखील इथे शुभागमन होतंय। वेलकम। भूमकर पॅव्हिलियन मध्ये आपलं स्वागत आहे। धावसंख्येत 1 ने वाढ। धावसंख्या होते ती 7। 1-7 पहिलं षटक सुरू आहे। 7 धावा ज्या मैदानामध्ये पूर्ण झाल्यात। पुढचा चेंडू नेक्स्ट बॉल। इथे देखील आडव्या बॅटचा वापर खेचून मारलाय। जसं पाटातून पाणी निघून जातं तसं दोन्ही पायातून चेंडू निघून गेलाय। सिंगल। धावसंख्येत 1 ने वाढ। धावसंख्या 8 धावा। षटक क्रमांक पहिलं अजूनही सुरू आहे। पहिल्या चेंडूवरती 4 आलेत, परंतु गोलंदाजाने केलेलं सुरेख असं कमबॅक इथे फार महत्वाचं आहे। रोखलंय आतापर्यंत एका चौकारानंतर। पुढचा चेंडू इथे देखील आडव्या बॅटचा वापर आणि बॉल देखील करेल बाउंड्री लाईनची सफर। बॉल चाललाय सीमारेषा पार। हा येतोय खणखणीत चौकार। सुरुवात चौकाराने, शेवटही चौकारानेच। आपण नेहमी म्हणतो ना, ज्या गोष्टीची सुरुवात चांगली त्याचा शेवटही चांगला। त्याचं जिवंत उदाहरण प्रात्यक्षिक मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती 4 आणि 6व्या चेंडूवरती देखील आलेला 4 गुणोत्तर तुमच्या समोर आहे। धावसंख्येमध्ये वाढ। धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा। षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रदीप वेगवान गोलंदाजाला इथे आमंत्रित केलंय। टॉस गमावलाय, परंतु जो निर्णय आलाय तो निर्णय स्वीकारून इथे सुरुवात चांगली केली आहे। 12 धावा पहिल्या षटकामध्ये। पुढचा चेंडू इथे सफल झाले आणि सफलही झालेत। बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्रीला भेदत सीमारेषा पार। बॅक टू बॅक या 4 धावा। चौकार। करे तो क्या करे। आखून टप्प्याचा चेंडू हाताळला, जागा बनवली आणि त्या चेंडूची जागा योग्य ती दाखवली गेली। धावसंख्या 4 ने वाढ। धावसंख्या आतापर्यंत एकूण झाली गोळा। धावसंख्या बिनबाद 16। 16 विदाउट लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर। सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस। पॉवर प्लेचं P2 चं षटक इथे मैदानामध्ये सुरू झालंय। पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे इनसाइड आउटचा फटका। क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, चेंडू अडवण्याचा प्रयत्न। क्षेत्ररक्षक चेंडू मध्ये लागलेली शर्यत क्षेत्ररक्षकाने जिंकली आहे। बॅकअप चांगला मिळालाय। 2 धावा मिळाल्या। तिसरीचा प्रयत्न नसेल। 2च धावेवरती इथे समाधान आहे। धावसंख्येत 2 ने वाढ। धावसंख्या आपण पाहतो इथे होतीये 18। 18 चांगली फटकेबाजी इथे केली जाते। आकाशांच्या बॅट मधून चांगले फटके येत आहेत। धावसंख्येला आकार देण्याचं काम करतायत। संपूर्ण पुणे शहरातील खेळाडू या एकाच व्यासपीठामध्ये मजदे खासदार क्रीडा महोत्सवामध्ये
आपण खेळताना पाहणार आहोत या विजन क्रिकेट अकॅडमीच्या मैदानामध्ये, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हे चांगलं मैदान आणि त्याचबरोबरीने चांगलं योगदान नेहमीच मिळालंय. खऱ्या अर्थाने ही जी मालमत्ता आहे किंवा ही जी जागा आहे किंवा हे जे मैदान आहे, आमचे हेमंतदादा, आनंददादा, त्याचबरोबर नीताताई दांगट पाटील या सर्वांचं योगदान हे मैदान घडवण्यामध्ये, ज्यांच्या माध्यमातून हे मैदान घडवलं गेलं ते आमच्या वडगाव बुद्रुक मधील सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर आमच्या नगरसेविका नीताताई दांगट पाटील, आनंददादा आणि त्याचबरोबर हेमंतदादा यांचं योगदान देखील तितकंच मोठं आहे. आणि या तिघांचा नामोल्लेख. बॉल पुन्हा एकदा सीमारेषा पार, फाईन लेगच्या दिशेने हा येतोय खणखणीत चौकार, 4 धावा, 4 रन्स, चौकार. आज व्यासपीठावरती जर आपण पाहिलं ना तरी ही सगळी आमची मंडळी आहेत. आम्ही हक्काने सांगू शकतो या सिंहगड रोड भागातील ही सर्व मंडळी आहेत. त्यामध्ये आमच्या ज्योतिताई देखील इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलं तर हेमंतदादा देखील आहेत, आमचे नवले साहेब देखील आपल्या बरोबरीने आहेत. या सर्वांची उपस्थिती बघा, नामोल्लेख केला ना की ज्या नावाचा नामघोष केला जातोय, इथे मी सांगण्यापेक्षा खेळाडू टाळ्या वाजवतात, कारण पुढच्या चेंडूवरती चौकार येतोय. हा योगायोग नाहीये. तुम्ही म्हणाल की हा योगायोग आहे, योगायोग नाहीये. ही नावच अशी आहेत, ही प्रतिष्ठित नावं आहेत. या सिंहगड रोड भागातील ही प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. त्यांचा नामोल्लेख केला की टाळ्या वाजवल्याच पाहिजेत. त्यांनी काम देखील तसंच केलंय, टाळ्या वाजवण्यासारखंच. हे योगदान मोठं आहे. धावसंख्येत 4 ने वाढ. धावसंख्या इथे पुन्हा एकदा वाढवण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र जास्त सफल झाले परंतु सफल झाले नाहीत. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, दिशा भरकटली आणि दशा इथे मात्र बिघडली जाते. विकेटचं पतन होईल, दांडी होईल गुल, फर्निचर होईल डिस्ट्रॉय आणि पहिला बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक 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 टू द पॅव्हिलियन. साऊंड सिस्टीम वाले कुठे आहेत? जरा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. साऊंड सिस्टीम वाले, नवीन बॅटर, चला सगळ्यांनी एकत्र गोळा होऊ नका ना, कारण काय होतंय पुढे पण आपल्याला मॅचेस आहेत. वेळेची मर्यादा आपल्या सर्वांना आहे, त्यामुळे वेळेचं भान असू द्या. थोडंसं सहकार्य तुम्ही करायचंय. वेळ वाचून तुम्हाला खेळायचंय. वेळ क्वचितच सगळ्यांना मिळतो. तुम्हाला मिळालाय त्याचा सदुपयोग करा, दुरुपयोग करू नका. आपण सर्वांना खेळण्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म, चांगलं मैदान, चांगली स्पर्धा घेऊन आलोय. त्यामुळे तुम्ही देखील शिस्तबद्ध पद्धतीनेच या मैदानामध्ये खेळायचंय. कुठल्या प्रकारचं गैरवर्तन अथवा कुठल्या प्रकारचा वेळ इथे खर्च करायचा नाहीये. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत नागेश. तर षटक क्रमांक 3, 2 षटकानंतर धावसंख्या 27 धावा झाल्या. तिसरं षटक सुरू आहे. समोरच्या दिशेने बॉल खेळलाय, गॅप मोठी आहे. एक टप्पा घेत बॉल जाईल सीमारेषा पार. इथे आपण पाहतोय येईल पुन्हा एकदा चौकार, 4 धावेंसाठी. सुरेख ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही YouTube द्वारे क्रिक लाईव्हच्या माध्यमातून दीपक मंडले सर अँड कंपनी आपल्या बरोबर जोडले जातात. 3 कॅमेरा अँगल मध्ये आहेत आणि त्या 3 कॅमेऱ्याच्या अँगल मध्ये डिजिटल असं कॅमेरा वर्क आपल्याला या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळतंय आणि ऍक्शन रिप्ले देखील सुरेखरित्या आपल्याला तिथे कळवले जात आहेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. वाईड यॉर्करचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली, पंचांनी लगेच ती दाद फेटाळून दिली. पंचांकडे दाद मागणं हे काम आहे, ते उचलणं न उचलणं हे पंचांचं काम आहे. अप्रतिम अशी अंपायरिंग पंचांची भूमिका इथे पार पाडतात. आपले तिन्ही पंच चांगली कामगिरी करतात या स्पर्धेदरम्यान. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने थोडीशी गडबड आणि त्यानंतर बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. त्या दरम्यान 2 धावा, 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 33 धावा, 33 फॉर लॉस ऑफ 1 आफ्टर 2, थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक सुरू आहे. मला वाटतं व्यासपीठावरती आमचे सहकारी अभिजित सर देखील उपस्थित आहेत. ते देखील फार क्रिकेट वेड आहेत आणि आमची ओळख फक्त क्रिकेटमुळेच झाली आहे. ते जरी आता राजकीय क्षेत्रामध्ये असले तरी क्रीडा क्षेत्र ते विसरू शकत नाही, कारण त्यांच्या माध्यमातून देखील या भागामध्ये क्रीडा स्पर्धा भरवल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे आमची ओळख आहे. म्हणजे क्रिकेटमुळे फक्त खेळाडू नव्हे तर असे मान्यवर लोक देखील ओळखीचे होतात, ओळख वाढते आणि हे मैत्रीचं एक चांगलं साधन आहे.
मैत्रीत्व किंवा बंधुत्व वाढवण्याचं काम म्हणजे आमची क्रिकेटची स्पर्धा. पुन्हा एकदा मिस टाइम, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे मात्र झेल टिपलाय, चांगला कॉल दिलाय आणि अजून एका विकेटचं पतन. नागेश इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. इथे मात्र आता अभिजित सरांचं स्वागत गोलंदाजाने आणि क्षेत्ररक्षकाने केलंय. मगाशी बॅटर करत होते ते बाकीच्या मान्यवरांचं स्वागत सगळेच जण करणार आहेत. एखादा प्रयत्न चांगला करायचा, तुम्ही जर विचार जरी मनामध्ये आला ना आणि तो मनापासून तुम्ही गेलात तर ते काम नेहमी यशस्वी होतं. आपण ही स्पर्धा सुरू केली 2 तारखेपासून. पावसाचा व्यत्यय होता, 1 तारखेपर्यंत पाऊस होता. 2 तारीख उजाडली. आपला प्रयत्न कोणी हाणून पाडू शकत नाही, अगदी देवाला देखील ठाऊक आहे. आणि त्याने लगेच इथे सूर्यनारायण पाठवून दिले. स्पर्धा यशस्वी होणार ही पोचपावती दिली आहे. आता पाऊस येणार नाही, फक्त आणि फक्त कडक ऊन. आणि उन्हामध्ये तुम्हाला मॅचेस खेळवायच्या आहेत. ऊन सावल्या येणारच आहेत, परंतु पाऊस पडणार नाही याची शाश्वती दिली आहे. पुन्हा एकदा मिस टाइम, चेंडू हवेत. यष्टीरक्षक फार दूरवरती आहे, चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील. त्या दरम्यान सिंगल. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये संकेत माळी 1 धावता दरम्यान आपला अकाउंट ओपन करतायत. 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 3 षटकानंतर 35. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. चला, चर्चा जास्त करू नका. मैदानामध्ये चर्चा करण्यासाठी वेळ खर्च करू नका. ज्यादा करोगे चर्चा तो बढ़ जाएगा खर्चा. तुम्ही खर्च करू नका. आयोजन कमिटी आहे, व्यवस्थित एकदम नियोजन आयोजन करतील. तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही फक्त वेळ वाचवा. षटक क्रमांक 4 निलेश गोलंदाजी मार्क वरती आहेत. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. आतापर्यंत धावसंख्या 3 षटकांमध्ये 35 झाली आहे. 2 बॅटर बाद आहे. पुढचा चेंडू शफल आणि बॉल देखील फेकून दिलाय सीमारेषेच्या अगदी बाहेर. लांब लांब लांब, खूप लांब. षटकार 6 धावा. काय अँगल बनवला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही क्रिक लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता कशा पद्धतीने इथे चेंडू हाताळला गेला. शफल झाले. उजव्या एसटीचा लगतचा चेंडू खेचून डाव्या एसटीच्या बाहेर, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर इथे 6 धावेंसाठी खेळून काढलाय. या 6 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 41. 2 गाड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग वरती क्षेत्ररक्षक तैनात आहेत. स्वतःवरती नाराज आहेत बॅटर. स्पष्टपणे दिसून आलं की हा देखील चेंडू कदाचित त्या बिल्डिंग वरती गेला असता, परंतु ते टायमिंग झालं नाही, योग जुळून आला नाही आणि त्यामुळे तिथे एकच धाव मिळते. धावसंख्या आपण पाहतो इथे होते 43. 42. पुढचा चेंडू. षटक क्रमांक 3 सुरू आहे. चांगली सुरुवात इथे ओम यांच्याकडून. इथे देखील उलटा पुलटा स्विचिटचा प्रयत्न, उलट सुलट खेळण्याचा प्रयत्न. मगाशी सरळ बॅटने खेळले, चांगल्या बॅटने धावा आल्या. उलटा प्रयत्न केला. उलटा प्रयत्न नेहमी धोकादायक. बना तो आबाद नाही तो बर्बाद. इथे चेंडू बर्बाद केलाय, कारण 1 धाव ती देखील लेगबाय स्वरूपाची. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 43. 43 फॉल ऑफ 2 आफ्टर 3. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. 4थं षटक सुरू आहे. पुढचा चेंडू. इथे देखील स्विंग अँड मिस. वेगात बाद फिरवली, संपर्क झाला नाही. चेंडू निर्धाव. टॉट. या गोलंदाजीची गरज बॉलिंग टीम साठी आहे. बॅटिंग टीमला मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे. धावसंख्या 43 वरती स्थिरावली आहे. 4थं षटक सुरू आहे. 5 षटकांची मॅच. नॉकआउट फॉर्मॅट. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. 12 संघ टोटली आज या दिवसभरामध्ये खेळणार आहेत. त्यातील 1 संघ पुढे जाणार आहे. समोरच्या दिशेने उडवलाय. काय फटका तिथे सजवलाय. काय तो फटका, काय ते एलिव्हेशन, काय ते डिस्टन्स. ओके मध्ये येतोय षटकार. 6 धावा. मला वाटतं हा डायलॉग सगळ्या मान्यवरांना माहिती असेल. ओके मध्ये षटकार. आता जी फटकेबाजी सुरू आहे ती देखील फार योग्य आहे. या फटक्याची गरज होती आणि तो फटका देखील येतोय. इथे मात्र चेंडू आपण पाहतोय फसलाय. षटकाराचे इथे मात्र प्रत्युत्तर गोलंदाजाने केलंय. टिक फॉर टॅग. जशाच तसं उत्तर. षटकार मारला, परंतु माझ्याकडे क्षमता आहे, मी बाद करू शकतो. केलंय आणि 3रा विकेटचं पतन.
इथे मात्र बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. संकेत माळी इथे बाद होतात, तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी सोमनाथ, नाथांचे नाथ सोमनाथ, सोमनाथ नवनाथांमधले एक आहेत हे सोमनाथ. अशोक बराटे साहेब देखील आपल्याला इथे उपस्थिती देताना पाहायला मिळाले, त्यांचा देखील विशेष आभार. सिंहगड रोड भागातील एक नामवंत ख्यातनाम असे खेळाडू, जुने जाणते लेजंड खेळाडू, त्यांचा देखील या खासदार क्रीडा महोत्सवामध्ये मनपूर्वक असे आभार. नवीन बॅटर आलेत सोमनाथ. किती 1 2 3 4 बॅट्स. षटक क्रमांक इथे 5 ची सुरुवात आणि पहिल्या चेंडूवरती इथे ठोकलेला लांब लचक षटकार. चेंडू हरवला असेल तर जाऊ नका, जवळ असेल तर घेऊन या. हरवलाय का? हाय हाय, आटोक्यात आहे. माना एवढा लांब पाठवलाय, जा शोधून आणा बॉल. इतक्या लांब शोधावं लागलं. अगदी आपण पाहतो ना, बॅटरच्या टप्प्यात बॉल मिळाला. आणि जयंत पाटलांचा एक चांगला डायलॉग आहे, आपल्या टप्प्यात आलं ना की आपण करेक्ट कार्यक्रम करतो. टप्प्यात आलं की सोडायचं नाही, मग कोणी असू द्या आणि कुठेही असू द्या. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. आता मात ओ हे भगवान, ये क्या हुई. हातातून चेंडू निसटला. जसा आंघोळीचा ओला साबण हातातून निसटतो ना, तसा चेंडू हातातून निसटला आणि मिळालेलं जीवदान. बॉल सीमारेषा पार. चौकार 4. षटकारापाठोपाठ आलेला हा चौकार. गोलंदाज करणार काय? षटकाराचं उक्त इथे भरून काढायचं होतं, बॅटरला बाद करायचं होतं. क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही आणि त्यामुळे हा चौकार. धावसंख्या 59. पुन्हा एकदा त्याच दिशेने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. वेग धारण केलाय. एक धाव तर पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न फेकी केली आहे. धावबाद. इथे क्रिकेट मधली आत्महत्या. धावबाद. चौथ्या विकेटचं पतन. चौथा बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. आकाशने मात्र आज आकाशाला गवसणी घालणारी बॅटिंग केली आहे. बॅटरचं नाव काय? चंद्रकांत जाधव. येस, चंद्रकांत. एका ठिकाणी आकाश आहे, तो स्ट्राईकला आहे. दुसरा चंद्रकांत आहे आणि सूर्यावरती तळपतोय. सगळ्या गोष्टी जुळून आल्यात. पुढचा चेंडू इनसाइड आउट. इथे संधी. इथे आज आकाश नशीब खिशात घेऊन आलाय. नशिबाचा पूर्णपणे दावेदार आहे तो. एखादा खेळाडू जर नशीब खिशात घेऊन आला ना, तर भल्या भल्या गोलंदाजांना काही करता येत नाही. 2 जीवदाने एका षटक्या मागे आणि त्यामध्ये आलेले चौकार. धावसंख्या आपण पाहतो इथे 64 धावा. 64. इथे मात्र स्वतःहून गोलंदाजाने ठरवलं, आता कॅचची गरज नाहीये, मी बोल्ड आउट करेल. इथे दांडी 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 गोल केली आहे आकाश डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. परंतु काय बॅटिंग केली आकाशने, अफलातून. बॅटर इथे बाद होत आहेत. चला पुढचे दोन्ही संघ इनिंग ब्रेक मध्ये टॉस आहे. टॉस लगेच आपण संपन्न करणार आहोत. चला बीएमसीसी आणि स्वयंभू टीम इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. कॅप्टन आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचंय. बीएमसीसी चे कॅप्टन आहेत का? बीएमसीसी लगेच यायचंय. लगेच आपण टॉस करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. हा चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. ऑन साइडला एक धाव वेगात पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. भाग मिल्खा भाग. आणि इथे मात्र ही धाव पूर्ण आहे की नाही तिसऱ्या पंचांकडे निर्णय दिला जाईल. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जाईल. जो निर्णय तो आपल्यापर्यंत येईल. परंतु पुढच्या मॅचचा टॉस
आपण लगेच संपन्न करतोय. BMCC आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वयंभू 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या बरोबर जोडले जातील आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते नॉट आउट आहे. आताच्या 2 धावा आहेत. एकूण टोटल धावसंख्या होती ती 66 आणि विजयासाठी 67 धावींची गरज आहे. टॉस करून जाऊ द्या ना ताई, टॉस करू आणि मग जा. ताईंच्या हस्तेच घेऊया आपण. नाही इथे आपण टॉस बॉक्स केलेला आहे आणि ज्योतिताईंच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. किशोरदादा आणि आम्ही एकत्र भरपूर क्रिकेट खेळलेलो आहे आणि आज हो आम्ही एकाच टीमचे प्लेयर होतो. जे अभिजित दादाला माहिती आहे की सनी 11 स्वारगेट ही जी टीम होती त्यामध्ये किशोरदादा आम्ही एकत्र खेळलेलो आहोत. त्यामुळे आता इथे तुम्हाला टॉस साठी संधी मिळते. चला दोन्ही टीमचे कॅप्टन BMCC आणि स्वयंभू आलेत का? स्वयंभू या ना सगळे वरती. टॉस इथे आपण संपन्न करू. दोन्ही कॅप्टनने प्रथमतः हात मिळवून घ्या. स्पिन द कॉइन. दोन्ही कॅप्टन इथे आपल्या बरोबर आहेत. एका बाजूने BMCC तर दुसऱ्या बाजूने स्वयंभू. हा बॉल म्हणजे बॉलिंग आणि बॅट म्हणजे खेळणं म्हणजे बॅटिंग. हा इथे टॉस केला जाईल. हेड आणि टेल हा कॉल करा. बॅट आणि बॉलचा करू नका. हेड आणि टेल आहे. स्पिन द कॉइन. कॉल कोणाचा आहे? BMCC या संघाचा कॉल असेल. हेड ऑर टेल. स्पिन द कॉइन. नाही ठीक आहे. काय टेल. टॉस ते जिंकलेत. स्वयंभू संघाने टॉस जिंकलाय. संघाची बांधणी अगदी अप्रतिम केलेली आहे असं दिसतच आहे. टॉस जिंकलाय. निर्णय काय? गोलंदाजी करणार आम्ही प्रथमतः. आम्ही सकाळपासून मॅच बघतोय की दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करणं खूप सोपं राहते. किती टार्गेट असू दे चेसेबल राहते. बॉलवर थोडं प्रेशर जास्त आहे त्याच्यामुळं गोलंदाजी इफेक्टिव्ह राहील आजच्या दिवसात. फार चांगला अभ्यास करून आलेत. महाराष्ट्रभर तुमचा संघ खेळण्यासाठी जातो परंतु तिथलं नियोजन आणि ह्या नियोजनामध्ये तफावत काय वाटते आणि जी तफावत वाटते या नियोजन आयोजनाबद्दल आमच्या कमिटीबद्दल काय सांगाल? तफावत काही सांगू शकत नाही सर. खूप सुंदर असं नियोजन सांगेल सर. आणि खूप म्हणजे लोकल प्लेयर असतात त्यांना मिळत नाही कुठे खेळायला बाहेर. इथे तो प्लॅटफॉर्म तयार केला राहुल सरांनी तर त्यांचं मी आभार मानतो की खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे की लोकल प्लेयरला खेळायला मिळते. आज 116 संघ येणं आणि त्यांची एवढी मोठी टुर्नामेंट ऑर्गनाईज करणं आणि ती आयोजन करून पूर्णत्वास नेणं खूप मोठी गोष्ट आहे. आज दुसरा दिवस आहे. पावसाने काल थोडासा व्यत्यय आला पण ही पूर्ण टुर्नामेंट चांगली व्हावी हीच इच्छा. धन्यवाद राहुल सर. वा वा पूर्णपणे अभ्यास करून आलेले आहेत. BMCC संघाचे कर्णधार आपल्या बरोबर जोडले जात आहेत. टॉस इथे जिंकले गमावलेला आहे परंतु प्रथमतः बॅटिंग करायची आहे. डझंट मॅटर तुम्हाला ते करावंच लागणार आहे. काय वाटतंय किती धावांपर्यंत मजल माराल? सांगितल्याप्रमाणे की हा संघ देखील तितकाच ताकदवान आहे. 60 ते 70 धावा आम्ही करायचा प्रयत्न करू म्हणजे टार्गेट त्यांना देऊ. आणि सेम इट इज तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर खेळतच असाल परंतु हे नियोजन आयोजन आणि आपल्या सर्वांचे लाडके जे आशा स्थान आहेत आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची संकल्पना त्यांच्या स्वप्नातून उभी राहिलेली ही स्पर्धा मुरली अण्णा मोहोळ यांच्याबद्दल काय सांगाल? या नियोजन आयोजनबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप भारी आहे आणि अण्णांनी जी स्पर्धा ही पहिल्यांदाच मला वाटतं भरवलेली दिसते या सीझनला. तर प्रोत्साहन म्हणजे खूप उत्साह आहे मुलांचा बाहेरच्या पण आणि पुण्यातल्या पण. तर टीम भरपूर आलेल्या आहेत त्या मानाने आणि विदाऊट एंट्री फी दिलेली आहे त्यामुळे प्लेयरांना पण आनंद आहे खूप की विदाऊट एंट्री फी खेळण्यात आणि फी भरण्यात खूप फरक असतो. त्यामुळं खूप टीमा इथे येत आहेत त्यामुळं भारी वाटते.
नक्कीच फार विचार करून बोलताय, परंतु विचार करून तुम्हाला खेळावं लागणार आहे. दोन्ही टीमला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा असतील. आणि मान्यवरांना विनंती आहे, मला वाटतं ताईंना मी थोडीशी विनंती करेल की आपण देखील आमच्या आयोजन कमिटीला थोडंसं मार्गदर्शन करावं आणि या संपूर्ण स्पर्धेत खासदार क्रीडा महोत्सवात आपल्या संपूर्ण आयोजन कमिटीला थोडंसं मार्गदर्शन आणि खेळाडूंना देखील. पुणे शहराचे लाडके खासदार माननीय मुरलीधरजी मोहोळ यांच्या संकल्पनेतून हा खासदार क्रीडा महोत्सव इथे संपूर्ण पुणे शहरात आयोजन केलेला आहे. 37हून अधिक खेळ, 40,000हून अधिक प्लेयर असे हे 2 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत इथे खेळाडू खेळणार आहेत. आणि खूप खेळाडूंचा हा खूप मोठं व्यासपीठ मला वाटतं अण्णांनी इथे करून दिलेलं आहे. आम्हालाही सगळ्यांना इथे खूप छान वाटतं हे सगळं इथे सामील होताना. तर दरवर्षी अण्णांनी असंच हे नियोजन करत राहावं आणि आमची साथ आहेच आहे. तर सर्व खेळाडूंना आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. आणि इथं मला वाटतं हार जीतपेक्षा खेळ हा खूप महत्त्वाचा आहे. तर तेच मी सांगेन सगळ्यांना की खूप जोशाने खेळा, जीत तुमचीच आहे. धन्यवाद. अगदी मौल्यवान असं मार्गदर्शन आणि अगदी योग्य असं मार्गदर्शन केलंय. हेमंत दादा, तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करताय का? नाही, आवाज ऐकायचा आहे. हेमंत दादा दांगट पाटील, मी तुम्हाला मागाशी देखील सांगितलं की आमच्या वडगाव बुद्रुकमधील एक नामवंत ख्यातनाम व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या मालमत्तेमध्ये, ज्यांच्या माध्यमातून या मैदानाची स्थापना करण्यात आली, खऱ्या अर्थाने त्यांचे ओनर इथे हेमंतदादा आमच्या बरोबर आहेत. आणि त्यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील मार्गदर्शन करावं आणि आमच्या आयोजन कमिटीने जे आयोजन केलंय त्यांना देखील शाबासकी तुम्ही द्यावी. आज संपूर्ण पुणे शहरामध्ये खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या संकल्पनेतून खासदार क्रीडा महोत्सव आयोजित केलेला आहे. ज्याप्रमाणे वैद्यांनी सांगितलं, 34 खेळाचा समावेश या क्रीडा महोत्सवामध्ये आहे. 37 आणि जवळजवळ 40,000हून अधिक खेळाडू या ठिकाणी खेळतात. खऱ्या अर्थानं मी अण्णांना मनापासून धन्यवाद देतो की ज्या शहरामध्ये असतील, ग्रामीण भागातील असतील, आमच्या सर्व तरुण सहकाऱ्यांना, सर्व तरुण खेळाडूंना एक प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी आणि एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल मी खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो. या ठिकाणी खऱ्या अर्थानं अण्णांचं जे कार्य आहे ते खऱ्या अर्थानं मोठं आणि मोलाचं आहे. या ठिकाणी सर्वच आमच्या खेळाडूंना मी मनापासून शुभेच्छा देतो. आमच्या या ग्राउंडला या ठिकाणी त्यांनी प्राधान्याने या ठिकाणी अण्णांचे बंधू असतील श्रीधरजी मोहोळ यांनाही मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी पुणे शहरामध्ये बरेचसे ग्राउंड पाहिले आणि या आपल्या व्हिजन क्रिकेट कैलासवासी चंद्रकांत दांगट पाटील पॅव्हेलियनला या ठिकाणी मान्यता दिली. त्याबद्दल मी एक या ठिकाणचा नागरिक आणि ग्राउंडचा सदस्य म्हणून या ठिकाणी मनापासून आभार मानतो. असंच या ठिकाणी भविष्यामध्ये आपण आमच्या या भागातील खेळाडूंना प्रोत्साहन द्यावं. त्या ठिकाणी त्यांना अजून या ठिकाणी यश कीर्ती लाभावी, पुढील व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं. यातून अजून खेळाडू या ठिकाणी नवीन नवीन तयार होतील अशा या ठिकाणी मी अण्णांचे बंधू श्रीधरजी मोहोळ यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आमचे समालोक असतील, या ठिकाणी नियंगुणे असतील, त्यांचे सर्व सहकार्य असतील, या ठिकाणी कॅमेरामन असतील, जे व्यवस्था पाहणारे असतील, आमचे फेटेवाले असतील, या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो, आभार मानतो. अशी सेवा या ठिकाणी आपण 16 नंबरपर्यंत द्यायचे. ज्या ठिकाणी कुठली अडीअडचण असेल, श्रीधर मोहोळ आहेत, अण्णा आहेत, पण जर छोटी मोठी काय अडचण असेल तर मला सांगावी. आमच्या सर्व नगरसेवकांना सांगावी, ती पूर्ण करू. या ठिकाणी काही जर व्यवस्थेमध्ये कमी राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. आपण ती आम्हाला सांगावी, आम्ही पूर्ण करतो. पुन्हा एकदा आपण जी संधी दिली, अण्णांनी संधी दिली, अण्णांचे सहकार्य असतील त्यांनी या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. नाही, कुठल्याही प्रकारची कमतरता नाही असली तर आम्ही तुमच्याकडे नक्कीच येणार, कारण तेवढं तुमचं योगदान देखील नेहमीच आम्हाला लाभलेलं आहे. आणि सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा विशेष असा आभार. आपण मॅचकडे लगेच वळणार आहोत. O2 कॉम्बॉक्स उत्तम सावंत सर, धन्यवाद. चला, आपण लगेच मॅचकडे वळतोय. मीच तुमचं सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा करेल. मॅच इथे सुरू झाली आहे आणि दुसऱ्या डावामध्ये देखील आपण पाहतोय 3 विकेट्स गेल्यात. म्हणजे जोपर्यंत मान्यवरांचा सन्मान झाला तोपर्यंत इथे गोलंदाजाने मात्र बॅटरला अक्षरशः इथे नमवण्याचं काम केलंय.
फाईट बॉलचा इशारा आहे. धावसंख्या आपण पाहतोय 3 बाद 2 धावा झाल्यात. 67 धाव्यांचा इथे पाठलाग आहे. हा चेंडू देखील वन बाउंस सीमारेषा पार. फार वेळानंतर आलेला हा चौकार. दमदार 4 धावा. अजूनही इथे आपण पाहतोय कमबॅक केलं जात आहे. 21 चेंडूंमध्ये अजूनही 61 धाव्यांची गरज आहे. 21 बॉल 61 धावा. पुढचा चेंडू आकाश इथे आपण पाहतोय गोलंदाजी करतायत. एक अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी त्यांनी केली आहे. बॅटिंग बरोबरच गोलंदाजी देखील अप्रतिमरित्या त्यांनी केलेली आपण पाहिली आहे. व्यासपीठावरतून मांडवर देखील या स्पर्धेचा या मॅचचा आनंद घेत आहेत. सदिच्छा भेट, खेळाडूंना दिलेलं प्रोत्साहन, म्हणजे नुकतंच आपण ऐकलं असाल की ज्योतिताईंनी देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेदरम्यान आपल्याला दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांची उपस्थिती आणि खेळाडूंना त्यांनी प्रोत्साहन देखील तितकंच दिलं आहे. त्यांच्या माध्यमातून देखील क्रीडा क्षेत्रामधील खेळाडूंना नेहमीच मोलाचं सहकार्य ज्योतिताईंच्या माध्यमातून लाभतं. त्याचबरोबर व्यासपीठावरती प्रसन्नदादा जगताप आहेत, त्याचबरोबर हेमंतदादा दांगट पाटील आहेत. यांचं देखील योगदान, म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये जा तुम्ही, क्रीडा असू द्या किंवा सामाजिक क्षेत्रामधल्या अडीअडचणी नेहमीच दूर करतात. आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं शुभागमन आपल्याला होताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 ला इथे सुरुवात होते. 18 चेंडू आणि 59 धावेंची गरज. 18 बॉल 59 विजयाचं समीकरण. चांगला खेळ आणि चांगली स्पर्धा मैदानामध्ये संपन्न होते आणि तोच प्रयत्न आपण इथे पाहतोय. पुन्हा एकदा शफल होऊन चेंडू ऑन साइडला खेळला आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा षटकार येतोय 6 धावेंसाठी. चांगला फटका खेळला. या फटक्याची गरज आहे. आपण म्हणतो ना, एखाद्या गोष्टीची आतुरता असणं, म्हणजे ही स्पर्धा डिक्लेअर झाली, खेळण्याची आतुरता जशी आहे ना, त्याचप्रमाणे इथे आता संघाला चौकार षटकारांची आतुरता. आणि तोच फटका इथे बॅटर अनिकेत शिंदे यांच्या बॅटमधून येतोय. अनिकेत शिंदे ज्या फॉर्म मध्ये खेळतात, शिंदे शाही टोला त्यांच्या बॅटमधून येतोय. परंतु इथे डाव्या यष्टीचा वेध आणि त्यानंतर मात्र त्रिफळा उद्ध्वस्त इथे घेतला जातोय. चौथी विकेट या गोलंदाजाने मिळवली. बॉलरने अजलान शेख. डावखरे शैलीचे गोलंदाजच असे असतात, एकतर जास्त रन्स खर्च करतात, नाही तर प्रतिस्पर्धी संघाचे रन्सच बनवून देत नाही.
हा देखील आपण पाहतोय 22 स्वरूपाची धाव इथे प्राप्त केली जाते. धावसंख्येमध्ये वाढ इथे होते. धावसंख्या होते ती 15. षटक क्रमांक 3 सुरू आहे. पुढचे दोन्ही संघ आपण तयार राहायचंय. कुठल्याही प्रकारचा वेळ लावायचा नाही. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. इथे देखील स्विंग अँड मिस चांगली गोलंदाजी इथे जी पाहायला मिळतेय. या षटकामध्ये देखील कमालीची गोलंदाजी. 15 धावा झाल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता 5वी विकेट मिळेल का? प्रयत्न तर चांगला होता परंतु स्विंग अँड मिस. एक धाव तर त्या दरम्यान मिळते. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील इथे जेमतेम पूर्ण केली जाईल की नाही इथे चर्चा आहे. चांगलं विकेट किपिंगचं काम आपण पाहतोय यष्टेंच्या मागे जे केलं जात आहे. आणि इथे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. आमचे तिसरे पंच समित जोशी सर आपल्या बरोबर जोडले जातील. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. क्लोज कॉल आहे आणि स्वाभाविक आहे टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा वापर केला जाईल आणि तो वापर इथे केला जातोय. बॅटर इथे सेफ आहेत. नॉट आउट. आताच्या 2 धावा आहेत. 12 चेंडू. हा 22 स्वरूपाच्याच आहेत. 22 स्वरूपाच्या इथे या 2 धावा आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि 50 धावींची गरज आहे. 12 बॉल 50. गोलंदाजी मार्क वरती येतात ते चंद्रकांत उर्फ चंदू. नुसतं चंदू बोलून उपयोग नाही. खरं नाव चंद्रकांत आहे. चंद्रकांत इथे गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक 4 ला इथे सुरुवात होते. इथे आपण पाहतोय चेंडू पहिलाच निर्धाव डॉट. या देखील षटकाची सुरुवात आपण निर्धाव चेंडूने होताना पाहायला मिळते. आज देखील दिवसभरामध्ये काही मान्यवरांची उपस्थिती आपल्याला वेळोवेळी लाभणार आहे. त्यांचं योगदान त्यांचं पाठबळ आपल्याला लाभणार आहे. नुकतंच ज्यांचं शुभागमन होत आहे सचिन अण्णा बराटे यांचं देखील या व्यासपीठावरती शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर केदार भाऊ बराटे यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांचं स्वागत. आणि त्याचबरोबर मिस्टर इंडिया शैलेश भाऊ शिंदे हे नाव मी विसरू शकत नाही कारण माझंही नाव शैलेशच आहे. शैलेश भाऊ शिंदे यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. तिन्ही मान्यवरांची उपस्थिती इथे लाभली आणि त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. बराटे साहेब इथे आलेले आहेत. राजकीय क्षेत्र असू द्या क्रीडा क्षेत्र असू द्या त्यांचं देखील योगदान फार मोठं आहे आणि व्यासपीठावरती त्यांची देखील उपस्थिती आपल्याला लाभली आहे. त्यांचं देखील स्वागत. वेलकम. पुढचा चेंडू. हा चेंडू देखील मिस टाइम. चेंडू हवेत. झेलाची संधी. अजून एका विकेटचं पतन. अजून एक बॅटर इथे झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. थोडीशी पडझड जी सुरुवातीला झाली त्यामधून मात्र संघ सावरू शकला नाही. पुढची मॅच देखील तितकीच ताकदवान आहे. तितकेच ताकदवान खेळाडू आहेत. एका बाजूने आपण पाहतोय BMCCचा संघ आहे. त्यामध्ये काही डोंजय भागातील खेळाडू आहेत. काही धायरीतील खेळाडू आहेत. काही वडगाव मधील खेळाडू आहेत. BMCC या संघामध्ये आपण त्या खेळाडूंचा समावेश पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला धनंजय बुरुक यांच्या देखरेखीखाली आपल्याला तो पुढचा संघ इथे खेळताना पाहायला मिळेल. स्वयंभू या संघामध्ये आपण ते खेळाडू खेळताना पाहणार आहोत. तर शेवटचे 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये 49 धावींची गरज आहे. 9 बॉल 49. 9-49. नवीन बॅटर येतात स्ट्राईकला. राहुल लेफ्ट हँडेड. थोडंसं लक्ष अवघड आहे परंतु प्रयत्न तितकाच मोठा करावा लागेल. प्रयत्न केला आहे परंतु दिशा इथे चेंडूने भरकटली आहे. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावा. या अतिरिक्त धावा ज्या खर्च होतात ना त्या कधी कधी फायदेशीर होतात बॅटिंग टीमला. कधी कधी धोकादायक ठरतात गोलंदाजी करणाऱ्या टीमला. आता बघूया इथे फायद्याचं आहे का तोट्याचं काम आहे. इथे आडवा बॅटचा वापर खेचून मारलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 20. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 रन्स ऑन अ बोर्ड. 20 धावा झाल्यात. आमचे संघनायक आलेले आहेत. 15 तारखेला इन ऍक्शन आम्ही खेळणार आहोत. आमचा संघ मजबूत आहे आणि गतवर्षीचा विजेता देखील आहे. हा चेंडू देखील आपण पाहतोय ऑन साइडला खेळण्याचा ऑफ साइडला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एकच धाव मिळते. धावसंख्या 21.
5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. सागर इथे आपण पाहतो स्ट्राईकला आहेत. शेवटची 6 चेंडू शिल्लक आणि 6 मध्ये 46 होऊ शकतात. प्रयत्न करत राहा. 6 चेंडूंमध्ये 46 धावा. बघा पहिला तर आलाय. यस 6 आल्यात. पहिल्या चेंडूवरती 6 आल्यात. काल 6 चेंडूमध्ये 27 ची मॅच 2 चेंडून राखून ती जिंकलेले आहेत. 6-27 4-27 झाल्यात काल. बघूया आज काय होईल. आणि त्या 6 चेंडूसाठी 3 गोलंदाज बदली केलेत. एवढा पुन्हा एकदा मोठा फटका आहे. मग या फटक्यांना उशीर का झाला, हा बॅटर एवढा उशिरा का आला, या गोष्टीची चर्चा नक्कीच डगआउट मध्ये असेल. याला आपण संधी अगोदर ती का नाही दिली. जर याच्याकडे एवढी ताकद आहे, क्षमता आहे चौकार षटकार खेळण्याची, तर हा बॅटर एवढा उशिरापर्यंत डगआउट मध्ये काय करत होता. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 31. अजूनही 36 करायच्या. 4 मध्ये 36. हा चेंडू देखील आपण पाहतोय निर्धाव. इथे देखील वा चांगला झेल टिपला जातोय. विकेटचं पतन होतंय. अजून एक मोठा धक्का बसतोय. संघ इथे पराभवाच्या छायेत आहे. चला पुढच्या मॅचचे दोन्ही संघ आपण तयार राहायचंय. आपण लगेच पुढच्या मॅच कडे वळणार आहोत. पुन्हा एकदा आपण पाहतो इथे निर्धाव आणि मॅच फिनिश होत आहे. चला आपण मॅन ऑफ द मॅच कडे वळतो आणि मॅन ऑफ द मॅच ठरतोय आकाश. दोन्ही टीमने इथे मॅन ऑफ द मॅच इथे आझान शेख आहेत. आझान शेख 4 विकेट घेतल्या, त्याबद्दल त्यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब आहे. चला दोन्ही टीमने एकमेकांशी हातमिळवणी करायची आणि मान्यवरांच्या शुभास्ये आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. मी